आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये। आणि आम्ही आलेलो आहे नाशिक ट्रिपसाठी। आमचा आजचा तिसरा दिवस आहे नाशिकमध्ये। आम्ही आता हॉटेलवर आहे। इथून आम्ही जाणार आहे सप्तशृंगी देवीचं दर्शन घ्यायला। वणीगडावर सप्तशृंगी देवी आहे। 3.5 शक्तिपीठापैकी एक देवी आहे ती, आणि त्या देवीचं आपल्याला आता दर्शन घ्यायचं आहे। नाशिक पासून 70 किलोमीटर अंतरावर वणीगड आहे, तिथे आपल्याला जायचं आहे। चला तर मग निघूया। सकाळचे 10 वाजलेले आहेत। आम्ही मनोरथ हॉटेलमध्ये राहिलेलो आहे। इथून आता बाहेर पडतोय। आम्हाला जायचं आहे बस स्टॉपला। बस स्टॉपवर आलेलो आहे। आता इथून आपल्याला बस किंवा ऑटो बघायची आहे वणीगडावर जाण्यासाठी। ठक्कर बस स्टॉपवरती आलोय। इथून आता वणीगडाला जाण्यासाठी काही गाड्या आहेत का ते विचारतोय। बस स्टॉपवरच आलेलो आहे। इथून दर अर्ध्या तासाला वणीगडावर गाड्या आहेत। आता बघूया आपल्याला कधी बस मिळते। बस स्टॉपवरती आता बसची वाट बघतोय। सकाळचे 11:15 वाजलेत। आम्हाला इथून बस मिळाली। आता जाऊया आपण, बघूया किती वेळ लागतोय। दोन तासाच्या प्रवासानंतर आम्ही सप्तशृंगी गडावर पोहोचलेलो आहे। गडाच्या पायथ्याशी आता सध्या आम्ही उभे आहोत। बसने आम्हाला एका व्यक्तीला 200 रुपये तिकीट लागलं। लेडीजसाठी हाफ तिकीट होतं, त्यामुळे 100 रुपये अशा तिकिटामध्ये आम्ही इथे पोहोचलेलो आहे। समोर आपल्याला दिसत आहे सप्तशृंगीचा गड। या ठिकाणी आता आपल्याला जायचं आहे। या गडाच्या पायथ्याशीच काही घरं देखील दिसत आहेत, हॉटेल्स आहेत। समोर आपल्याला दिसत आहे सप्तशृंगी देवीचं मंदिर आणि रोपवे देखील। आज आपण ना रोपवेने जाणार आहोत। मंदिरात जाण्यासाठी इथून पायऱ्या आहेत। 500 पायऱ्या चढून वर जावं लागतं आणि समोर आहे रोपवे। आम्ही आज रोपवेने जाणार आहोत। रोपवेसाठी इकडून तिकीट घ्यायचं आहे आपल्याला। या ठिकाणी आता आम्ही ओटी घेणार आहोत देवीसाठी। या ठिकाणी आम्ही देवीसाठी ओटी घेतलेली आहे। 100 रुपयाची ओटी आम्हाला इकडे मिळालेली आहे। भाजी देखील इकडे विकली जाते। या ठिकाणी आहे रोपवे तिकीट काउंटर। तिकीट काढूया आता। तिकिटाचे रेट इथे लिहिलेले आहेत। निखिल आता रोपवेच्या लाईनमध्ये उभे राहिले आहेत तिकीट काढण्यासाठी। सप्तशृंगी गडाबद्दलची बरीचशी माहिती या ठिकाणी लिहिलेली आहे की या ठिकाणी प्रसादालय आहे, धर्मादाय रुग्णालय आहे। तर सर्व माहिती इकडे लिहिलेली आहे बोर्डवर। इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे। सप्तशृंगी गडाचा प्रोटोटाईप या ठिकाणी बनवलेला दिसतोय आपल्याला। रोपवेसाठी आतमध्ये प्रवेश केल्यानंतर बरीचशी दुकानं आहेत या ठिकाणी। रोपवेचं तिकीट घेतलेलं आहे 120 रुपये प्रति व्यक्ती असं तिकीट मिळालेलं आहे। 3 तिकीट आम्ही घेतलेत। आतमध्ये आता प्रवेश करायचा आहे। या ठिकाणी बॉडी स्कॅनर आहे, तिथून आपल्याला आतमध्ये प्रवेश करायचा आहे। या ठिकाणी आतमध्ये चप्पल काढण्यासाठी स्टँड आहे। मंदिराच्या परिसरात कधी अशा चप्पल अस्ताव्यस्त काढायच्या नाहीत। या चप्पल उचलून फेकून पण दिल्या जातात कधी कधी। चप्पल स्टँडमध्येच आम्ही आता चप्पल ठेवलेले आहेत। आतमध्ये बघा ना बरीचशी दुकानं आहेत प्रसादाची, पूजेच्या साहित्याची। इथून आपल्याला आता वर जायचं आहे। रोपवेने आपण 1 मिनिटामध्येच वर जाऊ शकतो। आलेली आहे मेट्रो खाली। मेट्रोसाठी अशी छोटी छोटी प्लॅटफॉर्म बनवलेले आहेत। एका प्लॅटफॉर्ममध्ये 10 व्यक्ती थांबू शकतात। काहीसा मेट्रो सारखंच हे रोपवे बनवलेलं आहे। बसलेलो आहे रोपवेमध्ये। फर्स्ट टाइम हा एक्सपिरियन्स असणार आहे रोपवेचा। आतमधून मेट्रो काहीशी अशी दिसते बघा। वर काही डबे आहेत, इकडे खाली काही डबे दिसत आहेत मेट्रोचे। इथून लिफ्ट देखील आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी। मंदिरात प्रवेश करण्यासाठी ही मोठी लाईन आहे बघा।
मंदिरात जाण्यासाठी 2-3 लाईन केलेल्या आहेत. लाईनमध्ये एवढी गर्दी झाली ना की लाईन पुढे सरकतच नाहीये. छान असं देवीचं दर्शन झालेलं आहे. देवीच्या दर्शनानंतर देवीचं कुंकू लावलंय. रोपवेमध्ये निखिल आणि आत्या वेगळ्या डब्यात बसल्यात. रोपवेतून आता खाली चाललोय. मंदिरातून आता बाहेर पडतोय. सगळीकडे लखलखाट झालेला आहे. दुकानांच्या मध्ये खूप लाइटिंग वगैरे केलेली आहे. मूर्तींची पण दुकाने आहेत त्या ठिकाणी. इकडे पेड्याचे दुकान आहे. खूपच सुंदर सुंदर दुकान आहेत या ठिकाणी. पेड्यांची दुकान आहेत. खूप छान पेढे मिळाले इथे. वेल डन नीतू. हाँ ये फिरो गोल फिरो. हाँ नीतूला आम्ही फर्स्ट टाइमच असल्या बोटमध्ये बसवलंय. आम्हाला वाटलं नव्हतं तिला जमेल चालवायला. जरा एनर्जी लागते तिथे, पण ती चालवते, हळूहळू चालवते. लहान मुलांना खेळण्यासाठी इकडे रेल्वे आणि गाडी देखील आहे. मस्त एन्जॉय चालू आहे नीतूचा पाण्यात. नीतू नीतू. या ठिकाणी फूड कोर्ट आहे. बरीच हॉटेल आहेत. कोणत्याही हॉटेलमधून खायला घेऊन आपण इथे बसूच शकतो खाण्यासाठी. जेवणासाठी व्हेज थाळी मागवले. आता जेवण येण्याची वाट बघतोय. या ठिकाणी हॉटेल सिद्धिविनायक आहे. इथून आम्ही पहिल्यांदा एक थाळी मागवली. ती आत्यानी आणि निखिलने ट्राय केली. त्यानंतर आम्ही आता आणखी 2 थाळी मागवल्यात. हॉटेल आई या ठिकाणी आलेलो आहे आम्ही. आणि इथे आता थाळी घेतली मी. हे इकडे स्पेशल थाळी आहे. त्यानंतर इकडे पिठलं भाकरी स्पेशल आहे. वेगवेगळ्या थाळी आहेत. आलेली आहे आपली व्हेज थाळी. चला आता जेवण करूया मस्तपैकी. इथे स्क्रीनवरती सप्तशृंगी देवीचा फोटो दिसत आहे. या ठिकाणी आहे गणपती बाप्पाची मूर्ती. दर्शन झालं, जेवण झालं. आता इथून बाहेर पडतोय. बाहेर पडण्यापूर्वी इथला नजारा एकदा दाखवते. हे बघा, आपल्याला जे समोर वर दिसतंय ना ते आहे मंदिर आणि हा आहे पर्वत. देवदर्शन वगैरे झालेलं आहे. आम्ही आता बस स्टँड शोधतोय. इथे असं प्रॉपर बस स्टँड नाहीये. एका ठिकाणी बस थांबली होती. ती जागा कुठे आता ते शोधतोय आम्ही. आपण ज्या देवीचं दर्शन घेतलं ना ती 3.5 शक्तिपीठापैकी अर्ध शक्तिपीठ असलेली देवी आहे आणि ती एक स्वयंभू देवी आहे. इकडे बस स्टँड आहे असं कळालंय आम्हाला. आता जातोय. हे आहे सप्तशृंगी गडावरील बस स्टँड. या ठिकाणी अशा वडापच्या गाड्या मिळतात. सप्तशृंगी देवीचं दर्शन घेऊन आम्ही पुन्हा नाशिकमध्ये आलो. नाशिकमध्ये आमचं हॉटेल बुक केलेलं होतं. आता रूमवरती येऊन आम्ही फ्रेश झालो आणि आम्ही चाललेलो आहे आता अवतार मूवी बघायला. सुरुवातीला आता बाहेर पडतोय आणि तिथून पुढे आम्ही जाणार आहे काही एखाद्या हॉटेलला. तिथे जेवण करायचं आणि नंतर जायचं थिएटरला मूवी बघायला. आणि मूवी जो आहे तो 3D मध्ये आहे, हिंदी लँग्वेज मध्ये. येस, तर अवतार मूवी बघायचं. निखिलची खूप इच्छा होती हा मूवी बघायचा. ते बघूया आपण पण. तू पण मूवीला जायला तयार झालेली आहे छान असं आवरून. आम्ही पोहोचलेलो आहे दिव्या सिनेमाज या थिएटरमध्ये आणि आता आम्ही इथे बघणार आहे अवतार मूवी. रात्रीचे 1:15 वाजलेत. अवतार मूवी आम्ही बघून आलोय. अवतार मूवीचा 3rd पार्ट आलेला आहे आता.
पहिला पार्ट आम्ही बघितला होता तेव्हा मला तर काही आवडलेलं नव्हतं, निखिलला आवडलेला खूप. त्यांनी स्वतः जाऊन दुसरा पार्ट बघितला होता, तेव्हा काही मी गेले नव्हते. पण आज तिसऱ्या पार्टला आम्ही सगळेजण गेलो आणि आम्हाला मूवी खूप आवडला, मस्त होता. एकंदरीत आमचा आजचा दिवस खूप छान गेलेला आहे. सकाळी आम्ही सप्तशृंगी गडावरती गेलो, देवीचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर मूवीला गेलो. छान दर्शन पण झालं, मूवी पण मस्त होता. आता 1:45 वाजलेत, आम्ही रूमवर आलोय, फ्रेश झालोय. आता झोपायचं, उद्या उठून परत दुसरीकडे जायचं आहे. तर चला मग, बाय, गुड नाईट सर्वांना. उद्या पुन्हा भेटूया नवीन व्लॉगमध्ये. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. बाय.